बघू नका काय चला चल आजी येतो मी चला हो बाय बाबा नाही होते बाबा काय करतो चला आजोबा चला होय भागा थोडा आम्ही आलो प्रतीक गुड मॉर्निंग मुलं कुठे गेले काय माहिती अहो फुकटचा फेम घेऊन येते जो उभा आहे बाप फेम घेते जो उभा माहिती शुभ सकाळ मित्रांनो आता सकाळचे 10 वाजले आणि उठलो आम्ही मस्त 9 वाजता उठलो फ्रेश वेश झालो आणि आता आम्ही नाश्ता करतो फोडणीचा भात तर रात्री काल दुपारी आजीने भात बनवला होता दुपारी आम्ही थोडंच जेवलो कारण तिकडून आल्यावर थकलो होतो थोडंसं जेवलो आणि झोपलो संध्याकाळी रात्री काय जेवलो ना रात्री आम्ही ढाब्यावरती गेलो जेवायला तर रात्री दुपारी जो भात उरला होता तो आजीने मस्त की फोडणीचा भात केला आहे आणि आता सकाळी नाश्ता करतो आणि मस्त आलं एकदम माहिती नाही निसर्ग अजित काय कंबळ मोड्या मोडले अजित संपवला अजितने टोपत घेऊन बसला होता अजित टोप विजयला एवढा भात आवडला की विजय टोप चाटून खाणार आहे बघ याला असेल कोकणी माणूस बोलताय बघ हा बघितलं एक घास तरी निघाला त्याच्यातून चला मग आता पुढे भेटू बघू नका काय आजी येतो मी चला हो बाय बाबा नाही होते बाबा काय करतो चला आजोबा चला होय पाऊस पाण्याचे दिवस आहे हो चला आई चला बाय मंडळी गावात फिरून झाला की फिरून झाला गावात फिरून झाला चाललो मुंबईला जायची वेळ आली काय करणार पोट आता परत जाऊन पोट पाण्यासाठी कमवू आणि परत फिरायला मजदूर तेच करावं लागतं आता काय आमची पण तशी आहे सर्वांची तशीच आहे तुम्ही एवढे बघत नाही व्ह्यूज देत नाही तुमच्याकडनं व्ह्यूज वगैरे येत नाही व्ह्यूज आले तर काय आमच्या चॅनलची थोडीशी इन्कम चालू होईल त्याच्यामध्ये आम्ही काही नवीन ट्रिप स्पॉन्सर करू आणि मग तुम्हाला नवीन असं फिरण्यासाठी काय दाखवू सपोर्ट कीजिए जैसे कंप्लीट करीन मी मंडळी झालं आजची जी गावची यायची ट्रिप आमची झाली आहे पूर्ण चाललं संपले आलो मजा केली खूप मजा केली आणि दुसऱ्याशी निघालो पण कसा वेळ निघून गेला समजलंच नाही मजा खूप केली चाललो तुम्ही व्हिडिओमध्ये बघा हां सर जे काय मजा केली तुम्ही आता तुम्हाला पाहायला मिळेल आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासाठी रिक्षा लवकर आली काय होती काय वाटतं मग काय चाललं मला चाललं बघा रिक्षा आल्या आमच्या बॅकटॅकमध्ये ठीक आहे एक मिनिट हे तरी बाजू दे
मंडळी नाही बघा इथे आता काय झालं बस तिकडे मिळालं नाही एवढं पुढे चालत आलं थोडंसं आणि समोर बघा इथे ना जसं आलो असं समोर व्ह्यू बघायला आला बघा प्रज्वल बघा हे बघा प्रज्वलला बघा प्रज्वलसोबत व्ह्यूला बघा हा बघा व्ह्यू बघा हा काय भारी वाटतंय इथे बसूनच आम्ही आता वडापाव वगैरे खाल्लं मस्त आहे की पोटपूजा झाली आमची आता इथून जातो आम्ही रत्नागिरी रेल्वे स्टेशनला इथे इथे बस थांबणार ना किती झालं गेल थांबेल ना अरे नाही थांबत अरे बस गेली थांबली बाबा लावाडी सारखी फिरतोय असं वाटत नाही आलं म्हणून आलं चार जण काय बोलतो बसता येईल का बोलतो बघूया का मांडीवरती जाऊ तर कधी जाऊ ते मांडीवरती बॅग घे ना बॅग घे होतं आईचा गो त्या प्रज्वलला मांडीवर खूप ये बॅग कशा घेणार पण ऑप्शन नाही गाडी मिळत नाही लास्ट ऑप्शन आहे आमच्याकडे कुठे सोडणार फाळीत की जातं की आईचं भारी आहे आता असं जायला लागणार आम्हाला हालत खराब आहे ॲडजस्टमेंट चाललं आहे ॲडजस्टमेंट प्रतीकच्या मांडीवर मी बसणार आहे तुझ्या बॅग इथे ठेवायला लागतो बॅग घेतो मी आता बॅग एक मिनिट इथे ठेव ना मी घेतो पकडायची हा या तुझी अरे भाई का भारी वाटतंय चला आम्ही चाललो डायरेक्ट आम्हाला काय बस बीस मिळाली नाही ते काका आले देवासारखे आणि आम्हाला घेऊन चालले तर आता आमचा कोकण प्रवास इथेच संपलेला आहे तात्पुरता ही ट्रिप वसायला उतरत नाही तोपर्यंत प्रवास संपलेला नाही म्हणजे आता कोकणचा संपलाय ऍडव्हेंचर संपलाय आता तर ट्रेनचा प्रवास राहिला काय पण होऊ शकतो ट्रेनचा कुठे प्रवास राहिलाय ऍडव्हेंचर संपलाय आता ट्रेनची जर्नी तुम्ही एन्जॉय करा तरी पण जाऊ शकतो आता बघूया पुढे बघत राहा तर मित्रांनो तुम्ही आता बघितलं असेल व्हिडिओमध्ये आम्ही कशी मजा केली 2 दिवसाच्या ट्रिपमधून अशीच तुम्ही पण करत राहा जे 2 दिवस येतात जायचं गावी कोकणात मजा करायची या मित्रांसोबत तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघितलं असेल कसं आम्ही काय कुठे गेलो धबधब्यावर गेलो कड्यावर गेलो इकडे गेलो तिकडे गेलो कोकणाचा निसर्ग तुम्हाला दाखवला कसा वाटला मजा आली असेलच खाली रत्नागिरी स्टेशनला चाललो आहे रेल्वे स्टेशनला ट्रेन कुठची काय पकडायची एक 2ची एक 4ची आहे 2ची कोकण कन्या आणि 4ची कोचिवली आता समोर आहे रत्नागिरी स्टेशन सॉरी एअरपोर्ट रत्नागिरी स्टेशन आहे पण त्याला आम्ही एअरपोर्ट बोलतो कारण ते कसं बांधलं एअरपोर्ट सारखं एकदम एअरपोर्ट विमानतळासारखा बांधलाय त्या लोकांनी एअरपोर्ट सारखं बांधलाय म्हणजे बघा दाखवतो तुम्हाला अशीच मजा करा मित्रांसोबत
निसर्गाचा आस्वाद घ्या, निसर्गाचा आस्वाद घ्या आणि मित्रांसोबत खूप एन्जॉय करा. हे माझ्या कुठे तुम्हाला मिळणारच नाही. कायचं सुट्टी असेल तर मस्त आहे की मित्रांना घ्यायचं, मित्रांसोबत जायचं. आता तुम्ही आमचा परतीचा प्रवास बघा. आम्ही रेल्वे स्टेशनला पोहोचलोय रत्नागिरी. ट्रेन पकडून परत मुंबईला. रत्नागिरी रेल्वे स्थानक असं वाटतं बघा. विजयच्या भाषेमध्ये एअरपोर्ट. माझ्या बसमध्ये एअरपोर्ट. वेलकम टू मँगो सिटी. नमस्कार मंडळी, आम्ही आता रत्नागिरी स्टेशनला आलो आहे. नाश्ता जेवण वगैरे आलो आता मुंबईला. आमचा प्लॅन असल्यामुळे खाली बसून आता बघा अजित काय बोलतो. येताना कसा कंबर दुखली अजून कंबर दुखली. जाम वाट आहे म्हणजे पूर्ण बेकार लागले. शेड उभे आहेत. जाम वाट लागली. आता दाखवा जरा असं दाखवा तिकडे. आता तुम्ही गर्दी बघितलेली आहे, भरपूर गर्दी आहे. ते प्रज्वलमुळे वाट लागली आमची. इथं आम्ही ट्रेनने जाणार नव्हतो, आम्ही बसची तिकीट होती. त्याला घरी जाऊन आडवा पाडायचा होता बैडवर. स्टेट झोपायचं होतं घरी जाऊन. त्याची कमर मुळे त्याला बोलतो जाऊन घरी स्ट्रेट झोपू आपण मस्त की असे. स्वॅग मंडळीमध्ये एक एक नमुने भरलेत रे, काय सांगू तुला. त्या कंपार्टमेंट चढलो तेव्हा दोघं जण सोबत आलो आम्ही. आधी चला पळाला तिकडे मागे पळाला तिकडे खांद्यावर कोण भेटतं काय बघायला. आणि बाजूला तिकडे गेला. दोघं इकडे दोघं तिकडे आता पनवेलला तिकडे पनवेलला इकडे चौघ जण मजा करू परत इथे चेंज करू. होय ना, आम्ही वसाईवर खेचायचा ट्राय करू. या विजय आला अजित. मी मग तिकडे बोललो. अरे अजित ये बच्ची ये मजा आली. आम्ही आता उतरलो आहे वसईला. जाम गर्दी होती हो, जाम हालत बेकार झाली आमची. फ्लॅग मंडळचे मेंबर गारटण्याचं कारण आहे हा पाऊस. हा बघा पाऊस बघा किती. असं वाटतंय की दिवाळी नाही पावसाळा चालू झालाय परत. दिवाळी नाही येत आहे आता. मंडळी प्रवास सुंदर झालाय. खूप मजा केली. थोडी तडजोड पण झाली, थोडी अंगाची वाट पण लागली, बॉडी पेन पण करते. खूप मजा केली. व्हिडिओ बघून मजा आली असेल. मजा येईल तुम्हाला. व्हिडिओ बघून मला खूप मजा येईल. तुम्हाला ब्लॉग पण आवडेल. आवडला असेल आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता आम्ही ब्लॉग एंड करतोय इथे. तुम्ही आता बसून आता आमचा ब्लॉग संपतोय इथे. तर विजय म्युझिक. स्वाग मंडळी गावभर गाजते आमची मंडळी. स्वाग मंडळी स्टाईल मध्ये जिंकते आमची मंडळी.